नमस्कार, मी डॉक्टर मंगेश अशोकराव जोशी. आज एका खास विषयावर बोलण्यासाठी खरं तर आलेलो आहे. तो विषय म्हणजे आता आपली जी इकॉनॉमी आहे, आपली जी वाढ आहे, जगातली चौथी इकॉनॉमी आपली झालेली आहे. $4.2 ट्रिलियन झालेली आहे. आता आपला देश हा जगामध्ये चौथा आहे. ही इकॉनॉमिकली ग्रोथ आपण केलेली आहे. इकॉनॉमिकली ग्रोथ म्हणजे काय? तर दरडोई उत्पन्न हे आपलं दरवर्षी वाढत जाणे. पण जरी आपली इकॉनॉमी चौथ्या नंबरला असेल तरी सुद्धा खऱ्या अर्थाने आपण इकॉनॉमिकली डेव्हलप्ड आहोत का? म्हणजे आपली आर्थिक वृद्धी झाली आहे, पण आर्थिक विकास झालेला आहे का? या विषयावर मला बोलायचं आहे की आपण काय म्हणतो, आम्ही चौथी इकॉनॉमी झालो, एवढे ट्रिलियन डॉलर्सची आमची इकॉनॉमी आहे, पण आपण संपन्न आहोत का? आपण खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे का? हे मला एकदा बोलायचं आहे. सर्वात महत्वाचा विषय म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथची व्याख्या काय आहे. देशाचं जे दरडोई उत्पन्न असतोय म्हणजे GDP, जे दरडोई उत्पन्न आहे त्याची सातत्यपूर्ण वाढ म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ. पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे काय आहे, म्हणजे आर्थिक विकास काय आहे? त्या आर्थिक विकासाचा अर्थ आपल्याला माहिती आहे का? आर्थिक विकास त्यामध्ये येतं लाईफ एक्सपेक्टन्सी, साक्षरता म्हणजे एज्युकेशनल इंडेक्स, हेल्थ इंडेक्स, पर कॅपिटल इन्कम सुधारलेला आहे का? पर कॅपिटल इन्कम म्हणजे आपल्या देशामध्ये प्रत्येक माणूस ऍव्हरेज किती कमवतो, प्रत्येक माणसामागे त्याची कमाई वर्षाची किती आहे, तो म्हणजे पर कॅपिटल इन्कम. ह्या सर्व गोष्टी ह्या इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटमध्ये येतात, म्हणजे आर्थिक विकासामध्ये येतात. आणि हे मोजमाप करण्यासाठी त्याचं आयुर्मान, त्याचं साक्षरता दर, गरिबीचे प्रमाण हे सगळं पाहिलं जातं. दीर्घकालीन प्रोसेस ही सर्व. मग आपण ज्यावेळेस म्हणतो की आम्ही चौथी इकॉनॉमी आहे, पण आपण खऱ्या अर्थाने या गोष्टी फुलफिल केलेल्या आहेत का? या गोष्टीमध्ये आपली सध्याची खरी परिस्थिती काय आहे याचा कोणी विचार केलेला आहे का? साक्षरतेचा आपण म्हणतो की बाबा केरळ राज्य हे देशामध्ये 1 नंबरला आहे, तसं संपूर्ण देश साक्षरतेमध्ये आहे का? शिक्षण त्या ठिकाणी आपण आजही फ्री शिक्षण देतो का लोकांना? आपली इकॉनॉमी 4 नंबरला आहे, पण आजही आपल्या देशामध्ये शिक्षण फ्री आहे का? आपल्या देशामध्ये स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे का? म्हणजे एक राहण्याचं राहण्याचं एक राहणीमान जे असतं लोकांचं, ते आजही डेव्हलप झालेलं आहे का? त्याचा विकास झालेला आहे का? तो विकास म्हणजे खरा आर्थिक विकास किंवा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. मग आपण खऱ्या अर्थाने इकॉनॉमिकल डेव्हलप झालो असं म्हणू शकतो. दुसरी गोष्ट, लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे आपली, ऍव्हरेज माणसाचा जगण्याचा दर जो असतो तो किती आहे, या सर्व गोष्टी आपण पाहिल्यात का? मला एक साधं कंपॅरिझन करायचंय. आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिकल ग्रोथ आणि आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. एक साधी गोष्ट तुम्हाला अर्थ सांगतो मी, की देशाच्या उत्पन्नात किंवा उत्पादनात होणारी दरवर्षी होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिकल ग्रोथ. आणि राहणीमान आणि मानवी कल्याणात, मानवी सुधारणांमध्ये होणारा विकास म्हणजे आर्थिक विकास, इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. दुसरी गोष्ट म्हणजे दृष्टिकोन जर पाहिला तर आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिकल ग्रोथमध्ये दृष्टिकोन संकुचित असतो, पण आर्थिक विकासामध्ये तो जो दृष्टिकोन आहे तो व्यापक आहे, ब्रॉड आहे, डायमेन्शनल आहे. हा महत्वाचा फरक आहे. तिसरी गोष्ट म्हणजे बदल. आर्थिक विकासामध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक दोन्ही बदल केले जातात. दोन्ही प्रकारे बदल केले जातात. इकॉनॉमिकल ग्रोथमध्ये म्हणजे आर्थिक वृद्धीमध्ये फक्त संख्यात्मक बदल असतो, म्हणजे फक्त पैसा वाढणे. म्हणजे पैसा वाढणे म्हणजे आपली प्रगती आहे का? तर नाही. दुसरी गोष्ट म्हणजे प्रमुख निर्देशांक. आर्थिक वृद्धीमध्ये इकॉनॉमिकल ग्रोथमध्ये GDP, GNP, दरडोई उत्पन्न हे पाहिलं जातं. पण आर्थिक विकासामध्ये म्हणजे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंटमध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, माणसाची प्रगती किती झालेली आहे, त्यामध्ये साक्षरता, एज्युकेशन किती आहे, एज्युकेशन फ्री आहे का,
आरोग्य सुविधा, हेल्थ इंडेक्स, आपण त्यांना आरोग्य सुविधा फ्रीमध्ये पोहोचवतोय का? हेल्थ इंडेक्स कसा आहे, तो चांगला आहे का, वाढलेला आहे का? असा व्यापक ब्रॉड दृष्टिकोन जो असतो ना, त्याला आपण खऱ्या अर्थाने विकास म्हणतो, आर्थिक विकास किंवा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट असं म्हणतो आपण. आता हे कोणासाठी असतं की आर्थिक जो विकास आहे किंवा इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जे आहे ते विकसनशील देशांसाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे ही. पण याच्या तुलनेच्या मानाने आर्थिक वृद्धी म्हणजे इकॉनॉमिकल ग्रोथ ही विकसित देशांसाठी आर्थिक संबंधित आहे. एक तुम्हाला साधं उदाहरण मी देऊ इच्छितो की याच्यामध्ये एखाद्या मुलाची प्रगती समजून घ्यायची असेल तर त्या मुलाची उंची आणि वजन वाढणे म्हणजे वृद्धी झाली, ग्रोथ झाली. त्याच्या पूर्तीमध्ये ती उंची, वजन. पण त्या मुलाने नवीन नवीन गोष्टी शिकणे, त्यांनी एज्युकेट होणे, त्यांनी सुसंस्कृत होणे किंवा हा जो सर्व प्रकारचा विकास आहे तो म्हणजे आर्थिक विकास झाला. केवळ आर्थिक वृद्धी झाली म्हणजे देशाचा विकास होत नाही. त्यामुळे आपण जे बोलतो आम्ही 4थ्या नंबरची इकॉनॉमी आहे, आम्ही समथिंग $4 ट्रिलियन, $5 ट्रिलियन एवढी इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये देशाचा विकास होत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांपर्यंत हे पोचलेलं आहे का, साक्षरता आहे का, एज्युकेशन खूप महत्वाचा विषय आहे. आजही आपण किती % लोक देशातले एज्युकेट आहेत ते पहा. आजही आपला पर कॅपिटल इन्कम म्हणजे प्रत्येक माणसागणिक होणारी इन्कम जो आहे त्याची कमाई ही ऍव्हरेज तुम्ही कधी काढली आहे का? पर कॅपिटल इन्कमचा अर्थ माहितीये का? पर कॅपिटल इन्कम कसा काढला जातो तो माहितीये का? त्याचाही ऍव्हरेज काढला जातो. आज आपली देशाचा विकास जर पाहिला तर आपण 4थी इकॉनॉमी म्हणतो, पण आपला पर कॅपिटल इन्कम हा 1,80,000 आहे आणि हा अर्बन एरियामध्ये आहे, म्हणजे शहरी भागांमध्ये. म्हणजे महिन्याला झाला जवळपास मला वाटतंय 15 ते 16 हजारच्या आसपास एवढा आपला पर कॅपिटल इन्कम आहे. हा ऍव्हरेज आहे मित्रांनो. म्हणजे एखाद्या माणसाला 10 लाख रुपये इन्कम असेल आणि एखाद्याला 20,000 रुपये इन्कम असेल तर त्या सगळ्यांचा मिळून जो ऍव्हरेज काढला जातो तो इन्कम 1,80,000 हा शहरी भागांमध्ये आहे. म्हणजे परिस्थिती किती बिकट आहे पहा. दुसरी गोष्ट म्हणजे हा जर इन्कम आपण ग्रामीण भागामध्ये पाहिला, रुरल एरियामध्ये पाहिला तर तो इंडेक्स येतो 78,000, 78,000 रुपये. म्हणजे किती बिकट परिस्थिती आहे पहा. म्हणजे 6,500 रुपये ग्रामीण भागातला माणूस ऍव्हरेज कमवतो, ऍव्हरेज. मग आपण कुठल्या अनुषंगाने म्हणतो की आम्ही 4थी इकॉनॉमी आहे? आपण विकास केला, 100% केला. आपलं दरडोई उत्पन्न वाढत आहे, वाढतच चाललेलं आहे आणि खूप चांगला जीडीपी आहे आपला, 100% चांगली गोष्ट आहे. आपला जीडीपी 7.8 आहे, 100% चांगली गोष्ट आहे. आपला जो जीडीपी आहे, आपल्या देशातून एक्सपोर्ट होणारा माल हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशाची प्रगती झाली आहे का? 100% झाली आहे. पण ती प्रगती आणि आर्थिक विकास जर पाहिला तर त्याची बरोबरी होत नाही. आर्थिक विकासामध्ये आजही आपण जगामध्ये 143 नंबरला आहेत. तुम्ही जाऊन डाटा चेक करू शकता की आपला पर कॅपिटल इन्कम काय आहे, आपली आर्थिक सुबत्ता काय आहे, आपला एज्युकेशनल इंडेक्स काय आहे, आपला डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे, आपला हेल्थ इंडेक्स काय आहे, हे तुम्ही जाऊन गुगलला चेक करू शकता, पाहू शकता. देशाने प्रगती केली आहे, 100% आपल्या देशाने प्रगती केली आहे. पण आजही आपण आर्थिकदृष्ट्या साक्षर नाहीत. आपण खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या विकास केलेला नाही. ह्या सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या मित्रांनो तर परिस्थिती बिकट आहे एवढं नक्की आहे. तर पहिला, प्रत्येक माणसाचा विकास होण्यासाठी, देशाचा विकास होण्यासाठी प्रत्येक माणसाचा विकास व्हावा लागेल. साक्षरतेचं प्रमाण वाढवावं लागेल, हेल्थ इंडेक्स वाढवावा लागेल, लोकांना एज्युकेशन फ्री द्यावं लागेल, पर कॅपिटल इन्कम वाढवावा लागेल. ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रगतीसाठी पर कॅपिटल इन्कम वाढवणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि देशाच्या आर्थिक विकासामध्ये कारणीभूत आहेत. हॅपीनेस इंडेक्स सर्वात महत्वाचं एक सांगायचं राहिलं, आनंदी राहण्याचा इंडेक्स. हॅपीनेस इंडेक्स आपला किती आहे ते पहा. आपण हॅपीनेस इंडेक्समध्येही मागे आहोत. ह्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा जाता जाता मी तुम्हाला सांगतो की आर्थिक वृद्धी, इकॉनॉमिकल ग्रोथ ही मोठी दिसते,
आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट इज बेटर म्हणजे क्वालिटी असते. बिगर आणि बेटर हा फरक आहे. त्याला आपल्या देशाचा विकास करण्यासाठी पहिल्यांदा इकॉनॉमिकली डेव्हलप व्हावं लागेल, तर आपण खऱ्या अर्थाने विकसित झालो, देशाचा विकास झाला असं म्हणू शकतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.